ना मी इजाकडून एवढे सारे आंबे घेऊन चालली. यांच्या घरी बहुत मोठं झाड आहे आंब्याचं. चोरटी काजला चोरटी काजला चोट्टी म्हणून राहिली मला गाईज. या पोरीले चोट्टी म्हणून राहिली. मित्रांनो ऐका, हे आजची कडू सत्य आहे. हे मला चोट्टी म्हणून राहिली. काय चोरलं? 4-5 आंबे इजे फक्त आंब्यासाठी मला हे चोर म्हणून राहिली. तुला आवडतो का नाही मला सांग. बहुत आव मी आता घामाची कर होऊन आव नो बापा. हे माझा बहुत जास्त लाड करते गाईज असं वाटते मला. करते का नाही मंदा? मी आवडतो का नाही तुले? लग्न करते का? हसली म्हणजे समजून जा. पा माझा चेहरा कसा होऊन गेला ना. मी खरंच यांच्या घरी आज आंबे चोरासाठी आली होती, पण मंदा मला एवढी लाड करते की ते मला देऊनच देते ना. माझ्या आईच्या बी हातीनं बहुत सारे माझ्यासाठी आंबे पाठवत राहते नेहमी. मंदा खूप खूप धन्यवाद एवढे आंबे दिल्याबद्दल. तुले बी आंब्यासारखे पोरं बारं हुआ आब. धन्यवाद एवढे सारे वटाभर आंबे देण्यासाठी. वटाभर राहा 5-6 आंबे आहे, जास्त काही दिली नाही. अजून हातच नाही पुरत होता माझा. त्या आकुडी कशी एकडी वाकडी होती, जशी तुटून नाही राहिली होती. तर मी ना थोडेसे आंबे घेतले. आता घरी जातो. 2-3 दिवसांनी आईले घेऊन पाठवतो. देशील 2-3 आंबे? ठीक आहे ना? चल. असे कसे देते? असे कसे मंदा तू मला माहित आहे. माझ्यासाठी मंदा देते. कोणासाठी देवच्या नाही देव, पण माझ्यासाठी देते. हे सगळ्यांना ऐकून घ्या. बाय का तुम्ही गिन नको या आंबे गिन मागासाठी. मंदा मला देते. तुम्हाला गिन मला काही देते? फक्त काजलले देते. तर मंदा काजलले आंबे देते, बाकी कोणाला देत नाही. बरं ठीक आहे, मी जातो आता. मला वेळ होत आहे. घरी कामं करायचं. तुझ्यासारखं का मस्त गोष्टी सांगून राहिली बायासोबत बसून. ठीक आहे, माझी गाडीची चाबी तर दे. आपली गाडी घेतली तर आपली मिठाई सुद्धा नाही दिली मंदा. बाय बाय. थँक्यू सो मच एवढे आंबे दिल्याबद्दल.